नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल प्लस मराठीवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नका रे पळू मूर्खांनो, त्या नेत्यांच्या मागे नका पळू. तुम्ही मूर्ख आहात. आपली युथ पिढी कशासाठी आहे? आपला देश घडवायचा आहे आपल्याला. आपला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा आहे. आपला देश पुढे घेऊन जायचा आहे. पण हे मुख्यमंत्री काय करतात? माझ्या तोंडून मूर्खमंत्रीच येणार. कारण यांना अकल तर नाही. कारण काय सांगतो मी पूर्ण. ऐका. नाशिकमध्ये तपोवनामध्ये जे झाडं आहेत ते साधू संतांच्या निवासस्थानासाठी ते तोडले जाणार. किती? 1800, 1800 इतके झाडे तोडले जाणार आहेत. कशासाठी? कुंभमेळा 2027 साली कुंभमेळा येणार आहे आणि त्यासाठी त्या साधू संतांना राहण्यासाठी जी जागा तयार करायची आहे त्यासाठी तब्बल 1800 झाडे तोडण्यात येणार आहे. हे नाशिककरांच्या कानावर पडताच नाशिककरांनी तिथे तीव्र आंदोलन केले. मग पार्टी नाही, सर्व एकीकरण. मग शिवसेना एकत्र आणि सर्वच एकत्र. त्यांनी सर्वांनी काय केलं? आंदोलन केलं की आम्हाला हे सर्व पाहिजे नाही. त्यानंतर सरकारने असं सांगितलं, मूर्ख सरकारने, हे जे 10 वर्षाचे आतील झाडं आहेत, ते आतील झाडं आहेत ते तोडले जाणार 100%. मग मला सांगा, जर हे झाडं तोडले तर आपल्या नाशिकच्या नेचरवरती खूप मोठा प्रभाव पडेल. कारण आधीच आपण याच वर्षी 2025 साली पाहिलं की हा पावसाळा जो आहे तब्बल 7 महिने पावसाळा होता आणि त्यानंतर हिवाळा. कधी गरम होतं, कधी थंडी वाजते आणि उन्हाळा तर सांगूच नका. उन्हाळ्यामध्ये पावसाचे खूप सारे थैमान असते. खूप सारा नेचरमध्ये फरक पडलाय. आता मी अशा जाग्यावरती आहे, तिथे जंगलच जंगल आहे. हे पहा, आता हा कसारा घाट आहे. कसारा आणि इगतपुरीच्या मधला घाटन देवी इथून घाट प्रारंभ होतो. हा देवबांधकडे जातो आणि इकडे कसारा आहे. हा पहा, पूर्ण घाट आहे, एकदम मस्त, पूर्ण नॅचरल. पण मला तर वाटतंय काही दिवसांनी हेही पाहायला नाही मिळणार. नाही नाही नाही, वृक्ष तोड तर होतीच, पण मला भीती कसली आहे, ही वृक्ष तोड झाली आणि या कुंभमेळा वगैरे झाला तर ही जी उर्वरित जागा असणार आहे ती सर्व बिल्डरांच्या घशामध्ये नाही जावी, एवढी मात्र खंत वाटते मला. जर असं झालं तर कुठेतरी आपण नाशिककर खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये फसणार आहोत. कारण मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डिंग्स वगैरे येतील आणि त्यामुळे आपल्या नेचरमध्ये खूप सारा प्रभाव पडेल. हा अजून एक मुद्दा होता जो एक्सप्लेनेशन द्यायचा होता. खूप सारे म्हणजे इंस्टाग्रामवरती DMs आले, ऑफिशियल प्लस मराठीवरती नाही तर माझ्या ID वरती मला खूप सारे DMs आले की भाऊ आमच्या गावामध्ये वाघ दिसला. स्वतः लोक येऊन भेटले, आमच्या गावामध्ये वाघ दिसला. अरे माकडांनो, जंगल तोड होते. मला सांगा, समृद्धीसाठी 8 लाख वृक्ष तोडले. तुमचं गाव तिथेच आहे. जर त्यांचं घर तुम्ही तोडलं तर मग ते दुसऱ्याच्या घरात घुसणारच. ते कुठे जाणार? यासाठी सर्वप्रथम आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय तो हक्क आपण एकदम योग्यरित्या बजावला पाहिजे आणि त्यानंतर योग्य व्यक्तीला उमेदवार केला पाहिजे. मला तर वाटतं हा जो सरकारचा निर्णय तो चुकीचा आहे. आमदार बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता पाहिजेत, कमीत कमी. सांगतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. याच्यावरती सविस्तर एक व्हिडिओ बनवावा लागेल, पूर्ण डॉक्युमेंट सहित. ओके, तर आपल्या ऑफिशियल प्लस मराठीला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहूयात लवकरच नवीन डॉक्युमेंटरीज. ओके, बाय, धन्यवाद.